ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। आणि मला जर पक्षाने संधी दिली तर मी प्रथम पक्षासाठी आणि प्रभागासाठी आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यासाठी मी काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। मी गेले 2 ते 3 इलेक्शनला लोकसभा आणि विधानसभेला शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांना मी चांगल्या लीड दिलेला आहे। सर पार्टीच्या मनावर आहे, आपण पार्टी देते आपण या कारण की आता यावेळेस तुमच्या बरोबरचे कोण नाही आहेत। आता सर्वजण इच्छुक आहेत, आपण कुणाचं नाव घेऊ कुणाचं नाव घेता येत नाही, पण श्रेष्ठीने जर गेले उमेदवारी तर चारी पॅनल आपण या ठिकाणी भरघोस मताने निवडून आणल्याशिवाय आपण राहणार नाही। जो दुष्काळ होता प्रभाग क्रमांक 6चा भारतीय जनता पार्टीचा, यावर्षी निसर्गानं सुद्धा पावसाने धो केलेला आहे। त्याचप्रमाणे या आमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला धो मतं पडणार आहेत हे मला निश्चितच आज या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक 6च्या वतीने मी ओबीसी पुरुष म्हणून या ठिकाणी इच्छुक मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे। प्रभाग 7मध्ये मी अत्यंत या ठिकाणी 2007पासून काम करतो आहे। 2007लाही मी नगरसेवक होतो, 2012ला थोडं पराभव झालं, पण 2017ला माझी मिसेस सर्वांची डिपॉझिट जप्त करून परत आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहे। परवा विजयकुमार देशमुख यांच्या मालकांना मी जास्तीत जास्त या ठिकाणी मताधिकाने या ठिकाणी निवडून आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आता कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं आता आम्ही सर्वप्रथम विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो आहे। माननीय पालकमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी देऊन सगळे विकास कामे केलेले आहेत। कोणतंही विकास कामे त्या भागामध्ये राहिलेलं नाही आहे। शक्यतो राहिला असेल तर ते आम्ही अजून या ठिकाणी पाहत आहोत आहे। कोण असेल पॅनलमध्ये यावेळेस? आता ते सर पार्टीच्या मनावर आहे, आपण पार्टी देते आपण या ठिकाणी कारण की आता यावेळेस तुमच्या बरोबरचे कोण नाही आहेत। आता सर्वजण इच्छुक आहेत, आपण कुणाचं नाव घेऊ कुणाचं नाव घेता येत नाही, पण श्रेष्ठीने जर गेले उमेदवारी तर चारी पॅनल आपण या ठिकाणी भरघोस मताने निवडून आणल्याशिवाय आपण राहणार नाही। बोला। मी रेखा लहू गायकवाड, भारतीय जनता पार्टीतून गेले 8 वर्ष झालं मी काम करते आणि मला जर पक्षाने संधी दिली तर मी प्रथम पक्षासाठी आणि प्रभागासाठी आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यासाठी मी काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। मी गेले 2 ते 3 इलेक्शनला लोकसभा आणि विधानसभेला शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांना मी चांगल्या लीड दिलेला आहे आणि माझा लोकांशी चांगला कॉन्टॅक्ट पण आहे। आणि गेले 17 ते 18 वर्ष झालं गेले 20-25 वर्ष झालं माझे मिस्टर काम करतात आणि त्याचाही मला फायदा होईल जर मला तिकीट दिलं। काय प्रश्न विचारले मुलाखतीला? मुलाखतीला का मुलाखतीला म्हणजे वातावरण काय आहे विचारलं प्रभाग 6मध्ये। तर ह्यावेळेस कमळ नक्कीच फुलणार आहे, कारण आत्तापर्यंत कमळ फुललं नव्हतं, पण प्रभाग 6च्या वतीने ह्यावेळेस मात्र वातावरण चांगलं आहे। लाडकी योजनेचा इफेक्ट आहे। महिला म्हणजे काय म्हणते बुट्ट्याला काडीचा आधार म्हणतात आणि महिन्याला आम्हाला जे 1,500 रुपये येतात आमच्या सख्या भावानं दिलं नाही, ते आम्हाला मोदी सरकारच्या काळामध्ये भेटलं आणि त्यामुळं आम्ही समाधानी आहोत आणि येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनला आम्ही भारतीय जनता पार्टीला वोट करणार असं त्यांनी सांगितलं। आज भारतीय जनता पार्टीच्या मुलाखतीसाठी प्रभाग क्रमांक 6मध्ये जनरल पुरुष व आमच्या मित्रांच्या ओबीसीमध्ये सुद्धा मी इच्छुक आहे। आमची कुणालाही जरी तिकीट मिळालं तर एक संघाने एक दिलानं आम्ही ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रभाग क्रमांक 6मध्ये फडकवाचा निर्धार आम्ही केलेला आहे। आज केंद्राची योजना असेल, राज्याची योजना असेल, स्थानिक पातळीवर आम्ही अनेक लोकांची कामं केलेली आहेत। त्यामुळं आम्हाला निश्चितच खात्री आहे की जे वर्षानुवर्ष जे दुष्काळ होता प्रभाग क्रमांक 6चा भारतीय जनता पार्टीचा, यावर्षी निसर्गानं सुद्धा पावसाने धो केलेला आहे। त्याचप्रमाणे या आमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला धो मतं पडणार आहेत हे मला निश्चितच खात्री वाटते।